नमस्कार. UPSC आणि MPSC कृषी वैकल्पिक विषयाच्या या वेगवान विश्लेषणात स्वागत आहे. पेपर 1 आणि 2 त्यातील ते तब्बल 64 टॉपिक्स आणि हा अवाढ्य अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचं टेन्शन, हे आव्हान खरंच खूप मोठं असतं नाही का? पण आज आपण थेट मुख्य मुद्द्याला हात घालणार आहोत. आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पडतो की 2013 ते 2017 या जुन्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण करून आगामी 2026च्या परीक्षेचा पॅटर्न खरोखर क्रॅक करता येईल का? हे कोडं कसं सोडवायचं ते आपण आता डिकोड करू. म्हणूनच 2026च्या परीक्षेसाठी सर्वात जास्त संभाव्यता असलेले म्हणजेच हाय प्रोबॅबिलिटी टॉपिक्स कोणते? थोडक्यात सांगायचं तर परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवण्यासाठी या हमखास विचारल्या जाणाऱ्या संकल्पना पक्क्या करणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आता हीच स्ट्रॅटेजी प्रत्यक्ष कशी वापरायची, या टॉपिक्सचा अभ्यास नक्की कसा करायचा, चला तर मग हे सगळं सविस्तर समजून घेण्यासाठी आता थेट आपल्या मुख्य लेक्चरकडे वळूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश्वर पवार तुमचं एनलाइटनमेंट ॲग्री अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी UPSC ॲग्रिकल्चर ऑप्शनल जो आहे मेनसाठी त्या संदर्भात या ठिकाणी क्वेश्चन्स पाहणार आहोत, ज्यामध्ये कुठल्या पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात आणि कोणते हॉट टॉपिक आहे ज्यावरती मागच्या ज्या काही बऱ्याच वर्षांमध्ये यावरती क्वेश्चन विचारलेले जात आहेत. तर त्या संदर्भात आपलं हे लेक्चर आहे. आता सुरू करूया. मागच्या पार्टमध्ये आपण पेपर फर्स्ट मधला जो आहे त्यामध्ये टोटल 15 क्वेश्चन्स या ठिकाणी पाहिले होते. तर आपल्याला आता राहिलेले क्वेश्चन यामध्ये पाहिजे आहेत. आपण पाहिले होते 15 आणि टोटल आपले हे 30 क्वेश्चन आहे आणि या लेक्चरमध्ये आपण जे उरलेले 15 प्रश्न आहेत ते 15 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत आणि हा आपला पार्ट सेकंड आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर पाहायचं गेलं तर 16 नंबरचा जो क्वेश्चन आहे आपल्याला, इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट आपण या ठिकाणी याला म्हणू शकतो. हायली प्रॉफिटेबल आहे किंवा प्रॉफिटेबिलिटी याची खूप जास्त आहे की या टाईपचा क्वेश्चन किंवा या टॉपिक वरती तुम्हाला क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द कन्झर्वेशन ॲग्रिकल्चर? डिस्कस द प्रिन्सिपल ॲडव्हांटेजेस अँड लिमिटेशन अंडर द इंडियन कंडिशन्स. म्हणजे कन्झर्वेशन म्हणजे काय असतं ॲग्रिकल्चर मध्ये, त्याचे प्रिन्सिपल कोणकोणते, ॲडव्हांटेजेस काय आहेत आणि लिमिटेशन अंडर इंडियन कंडिशन मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर मिनिमम डिस्टर्बन्सेस आपण या ठिकाणी म्हणू शकतोय त्याच्या प्रिन्सिपल मध्ये. त्यानंतर परमनंट कव्हर आणि त्यानंतर क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, हे 3 बेसिक प्रिन्सिपल आपल्याला त्यामध्ये यूज करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 0 to minimum मेकॅनिकल सॉइल डिस्टर्बन्स टू मेंटेन द सॉइल मॅट्रिक्स, ऑर्गॅनिक मॅटर अँड अर्थवर्म चॅनल्स. तर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मिनिमम डिस्टर्बन्स आहे. तुम्हाला जर सॉइल कन्झर्वेशन करायचं असेल किंवा ॲग्रिकल्चर कन्झर्वेशन करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही सॉइल मेंटेन केली पाहिजे. मेकॅनिकल तिचं कमी झालं पाहिजे, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये प्लॉविंग ही करता कामा नये. जर तुम्ही जास्त प्लॉविंग केली तर त्यावरती मग त्याचा इम्पॅक्ट काय होणार, त्यामध्ये सॉइलचे जे मॅट्रिक्स आहे ते चेंज होणार. त्याचबरोबर अर्थवर्म जे आहे, अर्थवर्मचे जे चॅनल आहे तेही त्यावरती इम्पॅक्ट होणार. त्यानंतर सॉइलचं जे स्ट्रक्चर आहे, काय म्हणू शकतो आपण, सॉइल स्ट्रक्चर या ठिकाणी काय होणार, चेंज होणार. सो या दृष्टिकोनातून आपण काय करायचं, जर कन्झर्वेशन करायचं असेल आपल्याला तर या ठिकाणी मिनिमम डिस्टर्बन्सेस करायचे. त्यानंतर परमनंट कव्हर, मेंटेन ॲटलिस्ट द 30% ऑर्गॅनिक सॉइल कव्हर युजिंग द क्रॉप रेसिड्यूज और कव्हर क्रॉप टू इन्सुलेट द टेम्परेचर अँड प्रिव्हेंट द इरोजन. जर तुमच्या सॉइलमध्ये सॉइल इरोजन होत असेल तर त्या संदर्भात तुम्हाला काय करायचं, 30% ऑर्गॅनिक कव्हर असलं पाहिजे. म्हणजे उदाहरण द्यायचं ठरलं तर या ठिकाणी हे दोन ही एक रो आहे आणि ही एक रो आहे. रो फर्स्ट आपण याला R1 म्हणू आणि याला R2 म्हणू. आणि झाडाचं जे व्हेजिटेशन आहे, म्हणजे झाडाची सावली किंवा झाडाचा जो घेरा आहे तो कुठपर्यंत येतोय, समजा जस्ट लाईक इथपर्यंत येतो आणि हा वाला पण काय होतोय, इथपर्यंत येतोय. ठीक आहे, इथपर्यंत झाड जे आहे पूर्ण कव्हर करते. पण या ठिकाणी जो हे अंतर जास्त आहे, मग या ठिकाणी तुम्ही काय करता, तर तुम्हाला इथं इंटरक्रॉपिंग तुम्ही करू शकता. काय इंटरक्रॉपिंग या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, जेणेकरून की ह्या जी सॉइल आहे ही सॉइल काय होईल, पूर्णपणे कव्हर होईल. आणि ही जी सॉइल आहे ही ऑलरेडी या ठिकाणी झाडामुळे ही कव्हर झालेली आपल्याला पाहायला मिळते, की जेणेकरून काय होणार, की सॉइल टेम्परेचर आहे त्यामुळे काय होणार, मॉइश्चर जे आहे मॉइश्चरवरती ताण येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर या ठिकाणी
पाणी वगैरे जर फ्लो होत असेल तर या ठिकाणी काय होणार, तर सॉइल इरोजन होणार नाही आणि आपली महत्वाची जी फर्टाईल सॉइल ती लूज होणार नाही. तर ही आपल्याला या ठिकाणी बेसिक कन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे सॉइल डायव्हर्सिफिकेशन. व्हॅरिड क्रॉप रोटेशन इन्व्हॉल्व इन द लेग्युम्स टू डिस्टर्ब द स्पेशलाइज बीड अँड पॅथोजन निचेस. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आपल्याला क्रॉप रोटेशन करणं गरजेचं आहे. काय करायचंय, तर क्रॉप रोटेशन आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण या ठिकाणी लेग्युम्स घेतो, ठीक आहे. त्यानंतर मग आपण सिरियल घेऊ शकतो, की जसं की यामध्ये लेग्युम्स मध्ये पीजेपी असेल किंवा इकडं सॉर्गम असेल, मेज असेल, तर हे क्रॉप्स आपल्याला काय करायचे, अल्टरनेटली प्रत्येक इयरली चेंज करायचे. त्यानंतर मग ऍडव्हान्टेजेसच्या बाबतीत बघितलं तर कन्झर्वेशन केलं तर काय होणार आहे, इरोजन होणार नाही. मग त्याचे ऍडव्हान्टेजेस आहेत आपल्याला या ठिकाणी, ठीक आहे. क्रॉप डायव्हर्सिफाईड केलं तर पेस्ट आणि पॅथोजन जे आहेत त्यांच्यावर कमी प्रमाणात होईल. त्याचबरोबर सॉइल मेकॅनिकली जे अर्थवर्म आहेत त्यांच्यावर जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ते ऑर्गॅनिक मॅटर या ठिकाणी वाढेल. हे ऍडव्हान्टेजेस आपण या ठिकाणी याच्यामध्ये देऊ शकतो. त्यानंतर लिमिटेशन अंडर द इंडियन कंडिशन. जर इंडियन कंडिशन मध्ये सगळ्यात जास्त जर सॉइल कन्झर्वेशनचा जर इम्पॅक्ट केला तर या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर सगळे स्मॉल फार्मर कसे, स्मॉल अँड मार्जिनल फार्मर, ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जर पाहायला गेलं तर दुसऱ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी लोकांना जास्त प्रमाणात त्याबद्दल काही माहिती नाही. लेस इन्फॉर्मेशन आपल्या या म्हणजे शेतकऱ्यांकडे या ठिकाणी आहे. कारण की विद्यापीठात इथपर्यंत पोहोचत नाहीत आणि न पोहोचल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण सांगू शकत नाही. स्मॉल अँड मार्जिनल फार्मर असल्यामुळे त्यांना उत्पादन मॅक्सिमम घेणं, त्यामुळे मिनिमम डिस्टर्बन्सेस तर होतच नाही, त्यांना मॅक्सिमम डिस्टर्बन्सेस घ्यावेच लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे काय, लेबर. लेबर पण या ठिकाणी काय आहे, तर जास्त इम्पॅक्ट त्यावरती इंडियन कन्झर्वेशन मध्ये होऊ शकतो, ठीक आहे. कारण की जर तुम्ही डिस्टर्बन्सेस नाही केली तर या ठिकाणी तुम्हाला लेबर वापरावं लागणार आहे ग्रास वगैरे कट करण्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे लो इल्डिंग व्हरायटीज आपल्या भारतामध्ये आहेत, ठीक आहे. त्यामुळे उत्पादन तेवढ्या प्रमाणात होत नाही आणि त्यातले त्यात स्मॉल अँड मार्जिनल फार्मर आणि लो इल्ड व्हरायटीज असल्यामुळे हे आपण याच्यामध्ये लिमिटेशन टाकू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या पेपरमध्ये लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे ऑर्गॅनिक फार्मिंग ऍस्पेक्ट. कारण की आता ऑर्गॅनिक फार्मिंग करून आपण कुठे चाललोय, नॅचरल फार्मिंग कडे आपण या ठिकाणी वाढताना पाहतो, ठीक आहे. मग स्टेट लेवल युनिव्हर्सिटीज असतील किंवा नॅशनल लेवलला असेल तर ऑर्गॅनिक फार्मिंग वरती रिसर्च पण या ठिकाणी कोणी चालू झालेले आहेत. ही हाय प्रोबॅबिलिटी आहे, हा क्वेश्चन याच्यावरती येऊ शकतो. क्रिटिकल एक्झाम द पोटेन्शियल अँड लिमिटेशन ऑफ ऑर्गॅनिक फार्मिंग फॉर सुटेबल ॲग्रिकल्चर इन इंडिया. त्यामध्ये आपण पोटेन्शियल किंवा बेनिफिट्स काय काय आहे, तो इलिमिट द सिंथेटिक केमिकल रेसिड्यूज, प्रीमियम एक्सपोर्ट, मार्केट प्राइस आपण या ठिकाणी आपल्याला भेटू शकते. रिस्टोर ऑल द बायोडायव्हर्सिटी अँड रिड्यूस द कार्बन फुटप्रिंट. आणि त्यानंतर आयडियल फॉर द निच हिल इकोसिस्टीम, ज्यामध्ये सिक्कीम या ठिकाणी काय बनलेलं आहे, टोटली 100% हे झालेलं आहे. कुठं हे आहे की जिथं हिल एरिया आहे. कारण हिली एरियामध्ये टोटल व्हेजिटेशन जे असते ना, व्हेजिटेशन ऑलरेडी जास्त असतं आणि त्यामुळे तिथं आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग करणं हे शक्य होतं. पण ज्या ठिकाणी जसं महाराष्ट्र असेल, त्यानंतर मध्य प्रदेश असेल, ठीक आहे, त्या राज्यांमध्ये का नाही, कारण इथं सपाट लँड आहे आणि सपाट लँड ही शेतीसाठी जास्त प्रमाणात वापरल्या जाते, ठीक आहे. त्याच्यानंतर की लिमिटेशन आपण या ठिकाणी पाहतो, इनिशियल यील्ड पेनल्टी आपल्याला 10 ते 30% ड्युरिंग द ट्रान्झिशन फेज मध्ये या ठिकाणी यील्ड कमी येते. त्यानंतर मॅसिव्ह बायोमास क्वांटिटी रिक्वायर्ड टू सप्लाय द इक्विव्हॅलंट एनपीके. जर एनपीकेचा डोस वापरायचा असेल तर एफआयएम ची क्वांटिटी आपल्याला जास्त लागते. मग एफआयएम ची क्वांटिटी जास्त पाहिजे, जनावर पाहिजे, आता जनावरच लोकांकडे राहिलेले नाहीयेत, ठीक आहे. त्यानंतर रिगोरियस सर्टिफिकेशन प्रोसिजर, मग पीजीएस असेल, वर्ष थर्ड पार्टी आणि हाय कॉस्ट. पीजीएस मार्फत, कारण की याच्या जी प्रोसेस आहे टोटली 3 वर्ष लागतात, ठीक आहे. 3 ते 5 वर्ष या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेशन साठी लागतात. या टोटल सर्टिफिकेशनच्या 5 वर्षामध्ये त्याचबरोबर थर्ड पार्टी असल्यामुळे ते काय करतात, पैसे चार्ज करतात. एक व्यक्ती, मधला व्यक्ती हा 20,000 घेतो, प्लस जी सर्टिफिकेशन देणार एजन्सी असते ती 15,000 घेते. असे टोटल 35,000 रुपये प्रति इयर
जर एका शेतकऱ्याला तेवढा खर्च येत असेल तर आय थिंक तो शेतकरी त्यासाठी इलिजिबल म्हणजे त्यासाठी तो तेवढा खर्च करूही शकत नाही, कारण आधी स्मॉल आणि मार्जिनरी. त्याचबरोबर आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये इनपुट कॉस्ट जो आहे, इनपुट कॉस्ट दरवर्षी वाढत चाललेला आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ह्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये देऊ शकता. त्याच्यानंतर आहे नॅचरल फार्मिंग. नॅचरल फार्मिंगच्या बाबतीमध्ये आपल्याला डिस्कस द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल फार्मिंग अँड एक्झामिन द इट्स पोटेन्शियल फॉर सस्टेनेबल क्रॉप प्रोडक्शन. या दोन्हीपैकी एका गोष्टीवरती 100% तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, हे तुम्ही ध्यानात ठेवा. त्यानंतर 4 पिलर्स आहेत आपल्याला. सुभाष पालेकर याचे जे 4 पिलर आहेत ते ध्यानात ठेवून बीजामृत असेल, जीवामृत असेल, मल्चिंग असेल आणि वापसा कंडिशन आपल्याला कसं करायचे ते. मायक्रोबियल सॉइल इनॅक्युरेट काऊ डग युरिंग आणि लाईम या ठिकाणी आपण या ठिकाणी वापरतो. जीवामृत, फर्वंटेल, मायक्रोबियल कल्चर बूस्टिंग, मायक्रोफ्लोरा आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. मल्चिंग, मल्चिंग मध्ये आपण सॉइल वापरू शकतो, स्ट्रॉ वापरू शकतो. लाईव्ह मल्चिंग ही आपण या ठिकाणी करू शकतो. लाईव्ह मल्चिंग म्हणजे काय? इंटरक्रॉपिंग. ठीक आहे, तुम्हाला काय करायचंय तर इंटरक्रॉपिंग करायची आहे, आणि इंटरक्रॉपिंग जर तुम्ही केली तर त्या ठिकाणी काय होणार आहे? मल्च होणार आहे. त्यानंतर वाचपा इरिगेशन कंडिशन इन सॉइल रूट झोन. कारण काय वाचपा कंडिशन कशामुळे ठेवायची? जे काही रूट रॉट डिसीजेस आहेत, रूट रॉट डिसीज आहेत ते होऊ नयेत म्हणून आपल्याला सदैव कंडिशन कशी असली पाहिजे? वापसा असली पाहिजे. क्रिटिकल रिव्ह्यू याच्यावरती काय? ड्रास्टिकली कट डाऊन द कॉस्ट ऑफ द कल्टिवेशन फॉर द स्मॉल होल्डर. म्हणजे त्याचे scientific debate ongoing regarding the long-term soil nutrient budget and without the extreme inputs. हा म्हणजे खूप मोठा डाऊट आहे, कारण की NPK ची रिक्वायरमेंट तुम्ही बेसिकली तुम्हाला जास्त प्रमाणात FIM लागणार. त्यानंतर वर्मी कंपोस्ट पण आहे, ते पण तुम्हाला जास्त लागणार. जास्त लागणार आहे त्यासाठी तुमच्याकडे सध्याच्या परिस्थितीला काय असलं पाहिजे, तर तुमच्याकडे तशी इंडस्ट्री डेव्हलप झालेली पाहिजे की जेणेकरून की तुम्ही डायरेक्टली केमिकल करून किंवा तुम्ही या ठिकाणी नॅचरल किंवा ऑर्गॅनिक कडे जाऊ शकता. तर ह्या ठिकाणी हे तुम्हाला सांगणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यामध्ये मिलेट बद्दल बघूया. मिलेट वरती पण या ठिकाणी श्री अन्न नावाची जी या ठिकाणी एक योजना चालते, त्या संदर्भात तुम्हाला तुम्ही GS मध्ये केलेलंच असाल, त्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन माहित असणं गरजेचं आहे. डिस्कस द रोल ऑफ द मिलेट इन द न्यूट्रिशनल सिक्युरिटी, क्लायमेट रेजिलियन्स अँड द सस्टेनेबल ॲग्रिकल्चर इन इंडिया. बेसिकली हा सस्टेनेबल ॲग्रिकल्चर जो मुद्दा आहे ना, सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप गाजलेला मुद्दा आहे. त्यामुळे सस्टेनेबिलिटीकडे सगळे जातात. सस्टेनेबिलिटीच्या क्वेश्चन रिलेटेड तुम्हाला कुठला ना कुठला तरी फिरून क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपल्याला ट्रायफोल्ड व्हॅल्यू पोझिशन्स जाणून घेणं गरजेचं आहे. मिलेट का या ठिकाणी महत्वाचे आहेत, मिलेटचा रोल काय आहे न्यूट्रिशन सिक्युरिटी मध्ये. पहिली गोष्ट, मिलेट हा C4 प्लांट आहे, म्हणजे याला काय लो वॉटर लागते. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या याच्यामध्ये जर तुमच्याकडे CO2 असेल तरी पण हा फोटोसिंथेसिस करू शकतो. प्लस दुसरी गोष्ट, लो वॉटर कंटेंट मध्ये आणि त्याचबरोबर हाय टेम्परेचर असेल तरी पण हे तग धरू शकतात. जस्ट लाईक याचा आपल्याला सगळ्यात मोठं उदाहरण द्यायचं म्हणलं तर ते आहे सॉर्गम. सॉर्गम हा असा एकमेव क्रॉप आहे, म्हणजे एकमेव नाही, सॉर्गम आहे, मेज आहे, यांना काय होतं वॉटर रिक्वायरमेंट यांची कमी आहे. जवळपास 250 ते 350 mm पाऊस जरी असला तरी पण हे काय होतात तिथे येऊन जातात. थ्राइव्स इन ड्रायलँड कंडिशन मध्ये तुम्हाला बाजरा असेल, सॉर्गम असेल, मेज असेल. ठीक आहे. त्यानंतर न्यूट्रिशनल पॉवर हाऊस आपल्याला म्हटलं जाते. हाय डायटरी फायबर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लो GI या ठिकाणी असतोय. त्यानंतर रिच इन मायक्रोन्यूट्रियंट जसं की फेरस, कॅल्शियम आणि झिंक. कॅल्शियम हा सगळ्यात महत्वाचा आहे तो हाडासाठी, आणि फेरस हा लो हिमोग्लोबिन साठी महत्वाचा आहे. तर असे एक जे काय मायक्रोन्यूट्रियंट हे त्याच्यामध्ये असतात. दुसरी गोष्ट म्हणजे ॲग्रोनॉमिकल बेनिफिट, लो केमिकल इनपुट रेजिलियन्स. म्हणजे सॉर्गमला आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी जास्त प्रमाणात केमिकल टाकणं गरजेचं नाही, किंवा टाकत पण नाही आपण सरासरी. बेसिकली गावाकडे करत असताना त्याला टाकत पण नाही, ते ऑल जे आहे त्याच्यावरती ते येऊन जातं. आयडियल फॉर काय क्रॉप डायव्हर्सिफिकेशन साठी या ठिकाणी हा मिलेट किंवा सॉर्गम अत्यंत महत्वाचा
आहे, न्यूट्रिशनलच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे 20 नंबरचा क्वेश्चन आपल्याला पल्स आयडेंटिफिकेशन अँड कन्स्ट्रेंट आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. हा व्हेरी हायली प्रोबॅबिलिटी या क्वेश्चनची आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यानंतर डिस्पाइट देअर द इम्पॉर्टन्स ऑफ द न्यूट्रिशनल सिक्युरिटी अँड सॉइल फर्टिलिटी पल्सेस प्रोडक्टिव्हिटी रिमेन इन लो इन इंडिया डिस्कस द कन्स्ट्रेंट अँड स्ट्रॅटेजी. कारण भारतामध्ये या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आपल्याला पल्स जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन आपल्याला कमी आहे, त्यामुळे त्याला आपल्याला इनक्रीज करण्याकरिता या ठिकाणी त्यांनी एक योजना आणली होती आणि त्या योजनेच्या मार्फत आपण पल्स प्रोडक्शन मध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. पुशेस द रेनफेड पोअर फर्टिलिटी मार्जिनल लँड, ज्या ठिकाणी ज्या सॉइलची फर्टिलिटी कमी असेल त्या फर्टिलिटी मध्ये आपण लेगूम किंवा पल्स जे क्रॉप्स आहेत ते घेतले तर ते काय करतात, N2 फिक्सेशन करतात आणि ती सॉइल काय करतात, फर्टाईल करतात, काम करतात. त्यानंतर हाय ससेबिलिटी टू द अबायोटिक टेस्ट जस्ट लाईक पॉड बोर्डर असेल, विल्ट असेल किंवा येलो मोझॅक व्हायरस असेल, याला काय असतात ते या ठिकाणी हायली ससेप्टिबल असतात. इंटरमिडिएट ग्रोथ हॅबिट आपल्याला पाहायला मिळते. फ्लावर ड्रॉप होते. लो हार्वेस्ट इंडेक्स याचा आपल्याला पाहायला मिळतो. सगळ्यात जास्त लो हार्वेस्ट इंडेक्स आपल्याला जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पिजन पी चं आपण या ठिकाणी उदाहरण देऊ शकतो. याच्यामध्ये सगळ्यात कमी लो हार्वेस्ट इंडेक्स आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर टार्गेटेड स्ट्रॅटेजी जर पाहायला गेलं, राईस फ्लो पल्स क्रॉप एक्सपान्शन आपल्याला पाहायला मिळतो. युटेरिया पैरा क्रॉपिंग सिस्टम आपण या ठिकाणी पाहतो. शॉर्ट ड्युरेशन व्हरायटीज आपण या ठिकाणी समर मूग बीन या ठिकाणी घेतो, जेणेकरण की पावसाळ्यामध्ये सरासरी मुगाचं उत्पादन आपल्याला तेवढं भेटत नाही, त्यामुळे आपण त्या समर मध्ये घेतो. समर मध्ये बेसिकली चांगलं उत्पादन भेटते. पॉली स्प्रे ऑफ द 2% ऑफ युरिया जर आणि DAP जर आपण फ्लावरिंग स्टेजला वापरला तर या ठिकाणी काय होऊ शकत नाही, तर फ्लावर ड्रॉप होत नाही आणि ड्रॉप न झाल्यामुळे आपलं जे उत्पादन आहे ते उत्पादनामध्ये आपल्याला इन्क्रीमेंट्स आपल्याला पाहायला मिळतो. कन्स्टंट म्हणजे काय, तर या ठिकाणी पॅथोजन जे डिसीज आहे, समजा हा पॉड बोरर आहे, पॉड बोररसाठी आपण पोराजन वापरू शकतो किंवा इमामेक्टिन बेन्झोएट नावाचं जे केमिकल आहे ते आपण या ठिकाणी वापरू शकतो. हे महत्वाचं आहे. मग आहे ठीक आहे, कुठल्या याच्यामध्ये PGNP असेल किंवा इतर कुठल्या याच्यामध्ये आपण इमामेक्टिन बेन्झोएट पॉड बोररसाठी किंवा फ्रूट, ठीक आहे, या ठिकाणी ते अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे ऍग्रिकल्चर 21 नंबरचा क्वेश्चन, जो अत्यंत महत्वाचा आहे. ऍग्रिकल्चर प्राइस पॉलिसी MSP च्या संदर्भात आहे. डिस्कस द रोल ऑफ द ऍग्रिकल्चर प्राइस पॉलिसी इन इन्शुरिंग द रिम्युनेटिव्ह प्राइसेस टू फार्मर व्हाईल द मेंटेनिंग द कंझ्युमर वेलफेअर. यामध्ये MSP बद्दल जर पाहायला गेलं तर फ्रेमवर्क आपल्याला पाहायचं. ठीक आहे, MSP बेस्ड कशावरती असते, A2 प्लस FL प्लस C कॉस्ट आणि कॅल्क्युलेशन केलं जाते. त्यानंतर याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर या ठिकाणी कॉस्ट जो असतोय म्हणजे तुम्हाला इनपुट किती लागला, ठीक आहे, तुमचा कॉस्ट किती आलाय आणि तुम्हाला त्यामधून किती म्हणजे प्रॉफिट होईल त्या संदर्भात MSP या ठिकाणी कॅल्क्युलेट केली जाते. आणि फ्लोअर प्राइस मेकॅनिझम प्रिव्हेंटिंग द डिस्ट्रेस सेल ड्युरिंग द गल्फ. इंटरक्रॉप प्राइस पार्टली टू प्रिव्हेंट द सिंगल क्रॉप डॉमिनन्स. ठीक आहे, त्यानंतर ट्रेड ऑफिस चॅलेंजेस तुम्हाला जर पाहायचं गेलं तर ओपन एंडेड प्रोक्युरमेंट स्क्यू टुवर्ड द व्हीट अँड पॅडी इन सिलेक्टेड स्टेट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर इन्फ्लेशन ट्रीट फॉर अर्बन कन्झ्युमर वर्सेस द फार्म इन्कम प्रोटेक्शन. जर इन्फ्लेशन वाढलं, जर कांद्याचा भाव सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे साखर, ज्याला आपण शुगर म्हणतो, ठीक आहे, साखरेचे भाव डायरेक्ट 75 पर्यंत गेले. तेच कांदा 2 महिन्यापूर्वी त्याचा भाव 2 रुपये होता, आज तो कांदा 50 रुपयावरती गेला. जर याचे भाव वाढत गेले तर या ठिकाणी काय कशावरती इम्पॅक्ट होतो, जे अर्बन मधले जे फार्मर्स आहेत त्या फार्मरवरती इम्पॅक्ट होतो. आणि जर याचे भाव कमी झाले तर हा रुरल किंवा फार्मर जो कम्युनिटी आहे कम्युनिटी यावरती इम्पॅक्ट झालेला पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्याला या दोन्हीचा विचार करून या दोन्हीच्या मधला भाव ठेवणं गरजेचं आहे. मग फार्मरला लागणारे इनपुट्स असतील, फार्मरची मेहनत असेल, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी कॉस्ट ऑफ कल्टिवेशन त्याच्यावर कॅल्क्युलेट करतो
आणि त्याचबरोबर लोकांची जी पर्चेसिंग पॉवर आहे ते आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो आणि या दोन्हीचा मार्ग मिळून आपण असे 30 रुपये या CMSP ठरवतो आणि त्यानुसार हा भाव जो रेट आहे 30 किंवा 25 रुपये ठरवतो आणि आपण या ठिकाणी या गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर ट्रॅडिशनल टूवर द प्रधानमंत्री सेवा किंवा डिफिशियन्सी प्राइस पेमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. ठीक आहे. त्यानंतर ऍग्रिकल्चर मध्ये मार्केटिंग रिफॉर्म्स आपल्याला पाहणं गरजेचं आहे, ज्यामध्ये डिस्कस द मेन कंस्ट्रेंट इन ऍग्रिकल्चर मार्केटिंग इन इंडिया अँड सजेस्ट द मेजर फॉर इम्प्रूव्हिंग द मार्केट एफिशियन्सी अँड फार्मर सेल. कशा पद्धतीने वाढू शकते द स्ट्रक्चरल बॉटलनेक्स आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये APMC फर्टिलायझेशन असते, त्यांना एक्सेसिव्ह मार्केट फीस त्या ठिकाणी पाहायला मिळते. मल्टिपल इंटरमिडिएटरीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पोर कोल्ड चेन इन्फ्रास्ट्रक्चर ड्युरिंग द हाय पोस्ट हार्वेस्ट लॉसेस या ठिकाणी आपल्याला होतात आणि इन्फॉर्मेशन असिमेट्री बिटवीन द फार्म गेट अँड अर्बन रिटेल प्राइसेस तर अशा ठिकाणी होते. म्हणजे काय होतंय, जर फार्मरना या ठिकाणी APMC मध्ये माल नेल्यानंतर पहिली गोष्ट तर तिथं APMC मध्ये नेण्याकरता फीस असते, ती फीस खूप हाय असते. वर्षाला ठीक आहे, इकडून तिकडून आपण फी पे केली, मार्ग आपला चांगला आहे, क्वालिटी आपण पे केली, आपल्याला कॉस्ट चांगला भेटेल. त्यानंतर असते तिथं दलाल, म्हणजे जे व्यापारी असतात ना, ते व्यापारी काय करतात माहिती का? व्यापारी मग पाडून मावा मागतात. बरं ठीक आहे, व्यापाऱ्यांकडून आपण सुटलो, चला ठीक आहे, व्यापाऱ्यांना आपला माल चांगल्या पद्धतीने घेतला. नंतर मग त्यांचे लागतात टॅक्सेस, जे काही त्यांच्यावर कॉस्ट असतो, मग त्यातलं ते लेबर असेल, ते असेल, सगळं असेल. मग हे सगळं करून जर समजा शेतकऱ्याचा माल आहे तो 10 रुपयाला, म्हणजे त्याच्यावर ऍक्च्युअल प्राइस आहे, मग फीस जाते त्याच्यामध्ये 1.5 रुपये, यांची जाते 1 रुपये. ठीक आहे, मग हे 0.50, टोटल किती झाले? 2 आणि 1 3, म्हणजे असं करून जवळपास 3 म्हणजे 7 रुपये, तर 30% टोटल या ठिकाणी लॉस शेतकऱ्याला आपल्याला पाहायला मिळतो. तर या गोष्टी आहेत. आणि अर्बन मध्ये काय होतंय, मग ही 10 रुपयाची जर मेथीची जुडी तीच मार्केटला गेली तर ती या ठिकाणी 20 रुपयाला विकते. तर हा जो इम्पॅक्ट आहे ना, हा APMC चा हा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे. हे आपल्याला जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर मॉडर्नायझेशन रिफॉर्म्स काय करू शकतो? हा, आपण लिहित असताना कधी आपण शासनाच्या विरोधात कधी कुठली गोष्ट लिहायची नाही. फक्त सांगायचं की याच्यामुळे काय होतं, ह्या फार्मरचं काय होतंय, तर नुकसान होते. मग आपण त्याच्यासाठी रिफॉर्म्स काय करू शकतो, की जेणेकरून 15 रुपये भाव हा त्या शेतकऱ्याला मिळेल, प्लस तसं नाही, त्या ठिकाणी 12 रुपये भाव हा शेतकऱ्याला मिळेल आणि तोच 15 रुपयानं जो अर्बन मधला आहे त्याला पण भेटेल, कारण याला 2 रुपये एक्स्ट्रा भेटतात आणि याचे 5 रुपये कमी होतात. त्यामुळे जो मार्केट रेट आहे तो या ठिकाणी अत्यंत आपल्याला या गोष्टी आपल्याला कुठे सांगायच्यात, त्या सांगायच्यात आपल्याला इकडे, जेव्हा आपण मॉडर्नायझेशन काय करू शकतो. त्यामध्ये नॅशनल ऍग्रिकल्चर मार्केट इनाम 2016ला या ठिकाणी ही जी इंटिग्रेशन सुरू झाले, म्हणजे सगळ्या APMC देशातल्या या सगळ्या काय होणार, कनेक्ट होणार आणि मग आपल्याला समजणार की कुठल्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त भाव आहे. समजा आता मी परभणीमध्ये आहे, ठीक आहे, आणि परभणी पासून समजा जवळपास बघायला गेलं तर हिंगोलीच्या मार्केटमध्ये हळदीला रेट समजा 7,500 रुपये आहे आणि परभणीत तो समजा 6,800 रुपये आहे. मी काय म्हणणार की चला, एवढा जर क्विंटल मध्ये जर रेट बदल होत असेल तर मी इथून माल उचलणार आणि तो कुठे नेणार, हिंगोलीमध्ये नेणार, म्हणजे इथूनच बुकिंग करणार आणि बुकिंग केल्यानंतर तो माल मी तिथं पोहोचवणार. यामध्ये डायरेक्ट मार्केटिंग करणं गरजेचं आहे, प्रायव्हेट मंडीज ओपन करणं ते तेवढे गरजेचं आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सेफ गार्ड आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण ऍग्रिकल्चर मार्केट स्ट्रेंथिंग करणं आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा सगळ्यात मोठा लॉस आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग तुम्ही नाही करू शकत आहे, कारण जर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केली तर जो कोणी कॉन्ट्रॅक्ट वाला आहे तो शेतकऱ्याला या ठिकाणी आपण एक नवीन स्लाइड घेऊन समजून घेऊया. ठीक आहे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा एक लॉस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ठीक आहे, समजा हा फार्मर आहे आणि एक इकडचा कॉन्ट्रॅक्ट झाले, कॉन्ट्रॅक्टर आहे, ठीक आहे. मग काय होणार, हा फार्मर कडून हा कॉन्ट्रॅक्टदार काय करणार, 10 रुपयामध्ये समजा 1 एकर लँड घ्या, एक्झाम्पल देतो आपण,
₹100 त्याची लँड भाड्यानं घेणार. मग भाड्यानं घेतली का काय होणार, याच्याकडे इन्कम जो आहे ना, म्हणजे याच्याकडं इन्व्हेस्टमेंट वन मिनिट हा. कुठं आहे? एपीएमसीचा क्वेश्चन सुरू होता आपला, ठीक आहे. हा, तर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर तो सगळ्यात मोठा लॉस मी सांगत होतो समजून, पण ते आता गेलाय. तर आपण पुढचं जो आहे ते पाहूया, ठीक आहे. यामध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला दुसरं एक ऍग्रिकल्चर मार्केटिंग रिफॉर्म्स कोणते गरजेचे ते इथं पाहत होतो आपण 22व्या नंबरचा क्वेश्चन या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर क्रॉप इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये जर काय गेलं, प्रधानमंत्री फसल विमा योजना, तोही सध्या ते पण नीट देत नाहीत सध्या शेतकऱ्यांना. डिस्कस द रोल ऑफ द क्रॉप इन्शुरन्स इन मॅनेजिंग ऍग्रिकल्चर रिस्क अंडर द इन्क्रीजिंग द क्लायमेट व्हेरिएबिलिटी. त्यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना, त्यावरती तुम्हाला लिहू शकताय. युनिफॉर्म लो प्रीमियम आपल्याला 2% खरीपसाठी आणि 1.5% रब्बीसाठी, आणि कमर्शियल क्रॉप जसं की हॉर्टिकल्चर क्रॉप असतील त्यांच्यासाठी किती पर्सेंट आहे? 5% आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह रिस्क कव्हरेज फ्रॉम द प्री सोईंग टू पोस्ट हार्वेस्ट पर्यंत आपल्याला काय करतात, तर रिस्क कव्हरेज देण्याचं काम ते करतात. यूज ऑफ द टेक्नॉलॉजी, ड्रोन्स यूज करू शकतात, सॅटेलाइट डाटा ते वापरतात, इल्ड एस्टिमेशन या ठिकाणी सिस्टीम त्यांच्याकडे असते. ऑपरेशनल हर्डल्स पाहायचं गेलं, डिले इन क्लेम सेटलमेंट बाय द इन्शुरन्स कंपनी. आता काही काही कंपन्यांनी 2021चा विमा आणखी दिलेला नाही, जसं आमचा जिल्हा असेल तो बीड, ठीक आहे. त्याच्यासाठी लोक 3-3 वर्ष त्याच्यासाठी जा, त्याला भेटा, पण त्या गोष्टी काही झालेल्या नाही. त्याच्या ह्या गोष्टी या ठिकाणी डिस्प्यूट ओव्हर द क्रॉप कटिंग एक्सपेरिमेंट्स, कापणी पूर्व प्रयोग असे या ठिकाणी तो प्रयोग आहे, आणि त्या प्रयोगाचा डाटा अॅक्युरन्सी काही त्याला भेटत नाही, की कापणीच्या टायमाला किती काय झालंय, कोण त्याचा डाटा टाकत नाही त्यांना. त्याच्यामुळे या ठिकाणी त्याचं काय होतंय, तर ते ऑपरेशन व्यवस्थित हँडल केले जात नाहीत, म्हणून शेतकऱ्यांना त्याचा जे ऍक्च्युअल विमा भेटायला पाहिजे तो भेटत नाही. ऍक्च्युअल प्रीमियम बर्डन ऑन द स्टेट ट्रेजरीज या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याच्यानंतर फार्म मॅनेजमेंट. फार्म मॅनेजमेंटच्या बाबतीमध्ये अनप्रॉफिटेबिलिटी जर पाहायला गेलं, एक्सप्लेन द फार्म प्लॅनिंग अँड बजेटिंग आपल्याला गरजेचं आहे. हाऊ कॅन ऑप्टिमाइज रिसर्च अलोकेशन इम्प्रूव्ह द फार्म प्रॉफिटेबिलिटी, कशा पद्धतीने करू शकतोय. प्लॅनिंग अँड बजेटिंग, फार्म प्लॅनिंग करायचे म्हणलं, द स्कीम ऑफ द फार्म एंटरप्राइज, कॉम्बिनेशन ऑफ बेस्ड ऑन द टेक्निकल अँड फायनान्शियल फेजिबिलिटी आपल्याला पाहिजे. त्यानंतर फार्म बजेटिंग जर पाहिलं, एक्सप्रेशन ऑफ फार्म प्लॅन इन द फायनान्शियल टर्म, पार्शियल असेल, कम्प्लीट असेल किंवा एंटरप्राइज बजेटिंग आपल्याला या ठिकाणी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर ऑप्टिमायझिंग द प्रिन्सिपल, ज्यामध्ये लॉ ऑफ द इक्वी मार्जिनल रिटर्न्स फॉर रिसोर्सेस अलोकेशन अक्रॉस द क्रॉप्स, आणि लिनियर प्रोग्राम फॉर मॅक्सिमम द क्रॉस मार्जिन अंडर द लो वॉटर कन्स्ट्रेंट. या ठिकाणी या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकायच्या. हा इकॉनॉमिक्सचा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये मे बी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला 25 नंबरचा क्वेश्चन पाहायचा आहे, ज्यामध्ये ऍग्रिकल्चर प्राइस व्हॉलेटिलिटी आपल्याला या ठिकाणी पाहिजे. व्हॉट आर द मेजर कॉजेस ऑफ ऍग्रिकल्चर प्राइस व्हॉलेटिलिटी इन इंडिया, डिस्कस द मेजर रिड्युसेस इट्स ॲडवर्स इम्पॅक्ट ऑन फार्मर. प्राइस का चेंजेस होते, प्राइस मध्ये चेंज का होते, हा क्वेश्चन आपण का घेतलाय. सध्या जवळपास 75 रुपयानं या ठिकाणी काय झाले, साखर, शुगरचे भाव या ठिकाणी वाढले. मग मध्ये कांदा येत असतो कधी कधी, ठीक आहे, कांदा वाढतो, मग आणखीन काही गोष्टी त्या ठिकाणी वाढत असतात. आणि या कधी वाढतात माहिती, या तेव्हा वाढतात जेव्हा शेतकऱ्याकडे उपलब्ध नसते. शेतकऱ्याकडून एकदा माल शेतकऱ्याकडे आला की ते ऑटोमॅटिकली कमी होतात. शेतकऱ्याकडून जेव्हा माल पूर्णपणे संपतो तेव्हा या ठिकाणी या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ड्रायव्हन ऑफ द व्हॉलेटिलिटी, इन इलॅस्टिक डिमांड अँड सप्लाय इलॅस्टिक असेल,
तर कऊ वेब फिनोमेना आपल्याला या ठिकाणी सांगून देणं गरजेचं आहे. त्यानंतर क्लायमॅटिक सिजनॅबिलिटी अँड लॅक ऑफ द क्लायमेट कंट्रोल स्टोरेज. ठीक आहे. क्लायमॅटिक सिजनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते, लॅक ऑफ द क्लायमेट कंट्रोल स्टोरेज नाहीये. म्हणजे काय होते, एखादं हॉर्टिकल्चर क्रॉप असेल आणि ते लॉंग टर्म साठी स्टोरेज करून ठेवायचं असेल तर त्याच्या स्टोरेज फॅसिलिटी या ठिकाणी उपलब्ध नाहीये. ठीक आहे. त्यामुळे तो जास्त वेळ टिकत नाही. जसं कांद्याचंच उदाहरण घेतलं आपण, त्याच्यामध्ये क्लायमेट कंडिशनला तेव्हा त्याला जास्त स्टोरेज नाही करू शकत. स्टोअर नाही करू शकत तर मग कांदा कधी कधी पाऊस आला कमी होतो. जर पाऊस नाहीच पडला तरी पण कमी होतो. एक्सपोर्ट इम्पोर्ट वरती पण बॅन लावले जातात. कांद्यावरती बॅन कधी पण असतो. कांदा मार्केटमध्ये जास्त भाव होईल म्हणून त्यावरती बॅन लावतात. बॅन लावला का तो 2 रुपये केजीनं जातो. ठीक आहे. ह्या गोष्टी आहेत. तर आपल्याला त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. मिटिगेशन ऑफ द मेकॅनिझम, प्राइस स्टॅबिलायझेशन फंड्स फॉर द पल्सेस आणि ओनियन पोटॅटो. म्हणजे काय करतात की बाबा 2 रुपये किलोनं जर कांदा गेला तर या ठिकाणी शासन तुम्हाला काही ना काहीतरी फंड देण्याचं काम करते आणि तेही योग्य आहे. पण ते फंड पुरत नाही. पण ठीक आहे, काही ना काहीतरी भेटते. मार्केट इंटरव्हेन्शन स्कीम्स फॉर द हॉर्टिकल्चर क्रॉप्सला आणि फ्युचर ट्रेडिंग वेअर हाऊसिंग रिसीव्ह फायनान्शियल आपल्याला प्रोव्हाइड करण्याचं काम करते. ज्यामध्ये कोल्ड स्टोरेज किंवा स्टोरेजसाठी कांदा चाळ शासन या ठिकाणी देत असते. ठीक आहे. त्याबद्दल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं आवश्यक आहे. त्यानंतर डिजिटल एक्सटेन्शन किंवा आयसीटीच्या संदर्भातला क्वेश्चन आहे, कारण सध्या ऍग्रिकल्चर पण या ठिकाणी डिजिटलायझेशन होतोय. रोल ऑफ द आयसीटी, डिजिटल प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया, ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन, व्हॉट आर देअर द लिमिटेशन्स आपल्याला पाहायला मिळतात. डिजिटल टच पॉईंट जर व्हायला गेलं, किसान कॉल सेंटर आहे. ठीक आहे. त्यानंतर एम किसान पोर्टल आपल्याला पाहायला मिळते. एजी मार्केट ऍप आपल्याला या ठिकाणी चॅटबोट या ठिकाणी खूप झालेले आहे. प्रोव्हाइडिंग लोकांच्या ॲडवायझरीज पण त्या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट देतात. त्यानंतर सोशल मीडिया चॅनल जसं व्हॉट्सअप फार्मर ग्रुप्स असतील किंवा युट्यूब ॲडवायझरी चॅनल्स असतील, फॅसिलिटींग द पीअर टू पीअर व्हिज्युअलायझिंग लर्निंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ज्यामध्ये इंस्टाग्रामवाले ना सध्या खूप फेमस मध्ये आहेत. खूप भरपूर जण आहेत जे इंस्टाग्राममध्ये डिजिटल मार्केटिंग करतात. त्यानंतर व्हर्नाक्युलर लँग्वेज बॅरियर्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पोअर रुरल इंटरनेट बँड विड्थ. पण सध्याच्या परिस्थितीत पाहायला गेलं तर सगळ्यांकडे आयफोन म्हणजे फोन आहे. ठीक आहे. लो डिजिटल लिटरेसी अमंग द एज स्मॉल होल्डर जे आहे त्यांच्यामध्ये काय लो असल्यामुळे त्यांना थोडंसं ते डिफिकल्टी जाते. पण सध्या आता लोक सगळे या डिजिटलमध्ये शिकून घेत आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे किसान कृषी विज्ञान केंद्राचं जे आहे त्यांचा काय रोल आहे. क्रिटिकली एक्झाम द रोल ऑफ द कृषी विज्ञान केंद्राची टेक्नॉलॉजी असेसमेंट डेमॉन्स्ट्रेशन अँड डिसिमिनेशन्स. त्यामध्ये ऑन फार्म टेस्टिंग ते घेत असतात. लोकेशन स्पेसिफिक असेसमेंट ऑफ ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी अंडर द वॅरिड मायक्रो फार्मिंग सिस्टमच्या मार्फत करतात. फ्रंटलाईन डेमोज ते देत असतात. म्हणजे एखादी नवीन व्हरायटी जर युनिव्हर्सिटीज रिलीज झाली तर ते त्याचा डेमो देऊन शेतकऱ्यांना सांगतात की ही फुल यील्ड पोटेन्शियल आहे. त्याचबरोबर न्यूली रिलीज व्हरायटी त्या सांगतात आणि पोटेन्शियल टेक्नॉलॉजी, क्रॉप पोटेन्शियल टेक्नॉलॉजी, प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करण्याचं काम या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतात. कॅपॅसिटी बिल्डिंगच्या बाबतीमध्ये काय द वोकेशनल ट्रेनिंग फॉर द फार्मर्स, फार्म वुमेन्स असेल, एक्सटेन्शन पर्सनल असेल किंवा रुरल युथ एंटरप्रिनर्स असतील, त्यांना काय करतात हे ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्याचं काम करतात की ज्याच्या मार्फत लोक जे आहेत ते या ठिकाणी त्यांना मदत होईल आणि त्यांचं फार्म इन्कम वाढण्यासाठी या ठिकाणी हेल्प होईल. त्यानंतर एफपीओचा रोल काय, ॲग्रिगेशन पॉवर त्यांची आपल्याला जाणून घेणे. डिस्कस द रोल ऑफ द एफपीओज इन इम्प्रूव्हिंग द मार्केट ॲक्सेस, इनपुट प्रोक्युरमेंट, व्हॅल्यू रिअलायझेशन फॉर द स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स. द इकॉनॉमिक फॉर द सेल या ठिकाणी पाहायला मिळतं. बल्क परचेस ऑफ इनपुट, सीड, फर्टिलायझर, रिड्युसिंग द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. म्हणजे काय होते, जर तुम्ही फर्टिलायझर या ठिकाणी जास्त प्रमाणात घेतलं तर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट डिस्काउंट भेटेल आणि डिस्काउंट भेटला तर तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा इनपुट जो आहे तो या ठिकाणी कमी होऊ शकतो. त्यानंतर कलेक्टिव्ह बार्गेनिंग पॉवर, ओव्हरकमिंग द स्मॉल होल्डर मार्केट विकनेस. आणि ते काय काय ते बार्गेनिंग पॉवर तुमची चांगली असेल तर या ठिकाणी मार्केटमध्ये विकनेस कमी होऊ शकते. शेअर द फार्म मशिनरीज, कस्टम हायरिंग सेंटर ऑपरेशन तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर दुसरं सांगायचं म्हणलं
तर तुमच्यावाला जो माल आहे, समजा तुम्ही मिरचीचं उत्पादन घेतलं, ठीक आहे, 10 शेतकऱ्यांनी मिरचीचं उत्पादन घेतलं, भले त्यांना 10-10 गुंठे जरी घेतलं तरी पण काय होणार आहे, ते 10चे किती होणार आहेत, म्हणजे 1 एकर. आणि हीच मिरची तुम्हाला मार्केटला नेण्याकरता त्याचा जो ट्रॅव्हलिंग कॉस्ट आहे किंवा ट्रान्सपोर्टेशनचा जो कॉस्ट आहे, तो कॉस्ट या ठिकाणी काय होतो, कमी होतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला ग्रुप फार्मिंग करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामध्ये प्रायमरी प्रोसेसिंग जर सांगायचं गेलं, ॲग्रिगेटिंग तुम्ही करू शकता, ग्रेडिंग करू शकताय, तुमच्याकडे लेबर्स अवेलेबल होऊ शकते. त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला या ठिकाणी भाव चांगला मिळू शकतो. तुम्ही सॉर्टिंग करू शकताय. प्रायमरी पॅकेजिंग ॲट द फार्म गेट तुम्ही काय करू शकता, आणि त्याच्या मार्फत तुम्हाला पोस्ट हार्वेस्टच्या मार्फत तुम्ही या ठिकाणी तुम्हाला त्याच्यामध्ये मॅक्झिमम नफा भेटू शकतो. डायरेक्ट लिंकेज विथ द इन्स्टिट्यूशनल बायर्स होऊ शकते. रिटेल चेन या ठिकाणी निर्माण होऊ शकते आणि एक्सपोर्टर तुम्ही डायरेक्टली त्याशी कनेक्ट होऊ शकता आणि त्याच्या मार्फत तुमच्यावर इन्कम जनरेशन या ठिकाणी होऊ शकतो. एफपीओज आता सध्या वाढत आहेत, खूप सारे शेतकरी त्यामध्ये. महाराष्ट्रामध्ये सह्याद्री फार्म नावाची जी इन्स्टिट्यूट आहे, ती आपल्या या महाराष्ट्रामध्ये खूप फेमस आहे त्या संदर्भामध्ये. ठीक आहे, अशा नवीन आता एफपीओज या ठिकाणी वाढत आहेत. त्यानंतर पार्टिसिपेटरी एक्सटेन्शन अप्रोचेस आपल्याला आणखी पाहिजे आहेत. एक्सटेन्शनच्या बाबतीमध्ये एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ पार्टिसिपेटरी अप्रोचेस इन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन फॉर द टेक्नॉलॉजी अडॉप्शन. कारण हे आपण एक्सटेन्शनचा मुद्दा का घेतोय, कारण बेसिकली आता सगळ्या टेक्नॉलॉजीज या ठिकाणी उपलब्ध आहेत, पण त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. त्या संदर्भामध्ये हाऊ टू टेक्नॉलॉजी विल बी गिव्ह टू द फार्मर अँड देन द फार्मर इन्कम वॉज इनक्रीज विदाउट द विथ रिड्युसिंग द इनपुट कॉस्ट ऑफ द फार्मर. तर त्यासाठी आपल्याला ह्या जे आहेत आपण या ठिकाणी घेतो आहे. पॅराडायम शिफ्ट आपल्याला पाहायचा आहे. त्यामध्ये शिफ्टिंग फ्रॉम टॉप डाऊन ट्रान्सफर टेक्नॉलॉजी अप टू द बॉटम पार्टिसिपेटरी फॉर लर्निंग. म्हणजे या ठिकाणी टॉप वरून डाऊन कडे काय होणार, ते शिफ्ट व्हायचे काम होते. मेथड पार्टिसिपेटरी रुरल अप्रेझल फार्म फील्ड स्कूल शेती शाळा महाराष्ट्र शासन या ठिकाणी लागू करते. त्यांना इनकॉर्पोरेट इंडिजिनियस टेक्निकल नॉलेज या ठिकाणी त्यांचं काम करतात, मॉडर्न प्रॅक्टिसेस. त्यानंतर अडॉप्शन सक्सेस काय काय होऊ शकते, हाय ओनरशिप या ठिकाणी होऊ शकते, किंवा कॉन्टेक्च्युअल सुटेबिलिटी लीड टू द सस्टेन अडॉप्शन. त्यानंतर फोस्टर द लोकल लिडरशिप अँड कम्युनिटी बेस्ड एक्सटेन्शन नेटवर्क तुम्हाला या ठिकाणी त्याच्यामधून भेटू शकते. आणि कम्युनिटी डेव्हलप झाली तर त्या ठिकाणी तुमच्यावाल्या टेक्नॉलॉजी पोहोचण्याकरिता इजी मार्क हा एक असू शकतो. त्यानंतर आपला हा लास्ट क्वेश्चन आहे, ज्यामध्ये स्मॉल म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप आहे, ज्यामध्ये रुरल डेव्हलपमेंट संबंधित आहे. डिस्कस द रोल ऑफ द सेल्फ हेल्प ग्रुप एनजीओ इन रुरल डेव्हलपमेंट अँड ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन. मायक्रो फायनान्स एम्पॉवरमेंट, त्याच्यामध्ये मोबिलायझिंग द रुरल मायक्रो सेव्हिंग अँड प्रोव्हाइडिंग द कोलॅटरल फीड क्रेडिट. म्हणजे काय होणार, एक बचत गटामध्ये ज्या काही महिला आहेत, त्या महिला काय करणार, दर महिन्याला 100-200 रुपये या ठिकाणी कलेक्ट करणार. कलेक्ट केल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट भेटणार, आणि इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला पैसा बचत तुमच्याकडे असेल तर तुम्ही इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्ट केलं तर या ठिकाणी तुमचं इन्कम या ठिकाणी जनरेट होऊ शकतो. बेसिकली जर पाहायला गेलं, हा चक्र आहे. म्हणजे चक्र सांगायचं गेलं, जर तुमचं इन्कम असेल, ठीक आहे, इन्कम आहे, जर तुमची सेविंग असेल तरच तुम्ही काय करू शकताय, इन्व्हेस्ट करू शकता. ठीक आहे, तुम्ही इन्व्हेस्ट केलं त्याच्यामधूनच तर तुम्हाला प्रॉफिट भेटणं गरजेचं आहे. बेसिकली तुमचं इन्कम जर कमी असेल, ठीक आहे, तुमच्याकडे जर इन्कम कमी असेल तर तुम्ही सेव्हिंग नाही करू शकत. ठीक आहे, सेव्हिंग नाही केली तर तुम्ही इन्व्हेस्ट नाही करणार. इन्व्हेस्ट नाही केलं तुम्हाला प्रॉफिट नाही भेटणार, आणि तुम्हाला प्रॉफिट नाही म्हणून तुमचं इन्कम कमी. तर ही अशी चेन आहे सगळी, आणि ही चेन समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग जर तुम्ही, ठीक आहे, तुमच्याकडे नाहीये पण आणखीन कोणाकडे आहे, मग तुमच्याकडे जास्त भांडवल नाहीये, मग भांडवल नाहीये, तुम्ही काय करू शकताय, 100 रुपये तुम्ही गुंतवणार. जर तुम्हाला 1000 रुपयाची गरज आहे, ठीक आहे, 100 रुपये तुम्ही गुंतवणार, मग दुसरे आणखी 9 जण 100 रुपये गुंतवणार, मग होणार 1000 रुपये, पण तुम्ही 100च गुंतवणार. ठीक आहे, मग तुम्हाला त्याची गरज आहे, मग ते तुम्ही घेणार. तुम्ही ते घेतल्यानंतर
तुम्ही ते 100 रुपये घेणार आणि ते 100 रुपये तुम्ही कुठे वापरणार? तुमच्या इन्व्हेस्टमेंट किंवा तुम्ही ते इन्व्हेस्ट करणार. तुम्ही त्या ठिकाणी तुमच्याकडे जेव्हा कॅपिटल येणार तेव्हा तुम्ही कुठला तरी उद्योग टाकणार आणि त्या उद्योगामधलं जे प्रॉफिट आहे ते प्रॉफिट तुम्हाला येणार. मग ते आलेलं प्रॉफिट तुम्ही परत सेव्हिंग म्हणजे परत तुम्ही इन्व्हेस्ट करणार आणि अशा पद्धतीने तुमची चेन अशा पद्धतीने तुमचं इन्कम या ठिकाणी इन्क्रीज होऊ शकतं. तर हा सगळ्यात महत्वाचा रोल या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर सरकारनं आणखीन एक लखपती दीदी नावाची जी योजना आहे ती योजना पण या ठिकाणी सांगितली आहे. कारण 2024चं जे फायनान्सिंग बजेट होतं त्या बजेटमध्ये 4 पिलर या ठिकाणी सांगितले होते. एक म्हणजे फार्मर, ठीक आहे, त्यानंतर युथ, गरीब आणि चौथा तो म्हणजे, ठीक आहे, कशाच्या संबंधात होतं? हे होतं विकसित भारत 2047च्या संदर्भात होतं. म्हणून या 4 गोष्टीवरती फोकस केला जाणार आहे. तर त्या संदर्भात तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर वुमेन एम्पॉवरमेंट थ्रू द दीनदयाळ अंत्योदय योजना, नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन, कृषी सखी मॉडेल या ठिकाणी सुरू करण्याचं काम आहे. त्यानंतर मायक्रो एंटरप्राइजेस, वर्मी कंपोस्टिंग, मशरूम प्रोडक्शन आणि पल्सेस मायलिंग या ठिकाणी तुम्हाला तुमच्यावर एंटरप्राइजेस होऊ शकतात. त्यातनं तुमचं इन्कम जनरेट होऊ शकतं. त्यानंतर एनजीओ कॅटालिटिक रोल्स काय असू शकतोय? ब्रिजिंग द लास्ट माइल डिलिव्हरी गॅप्स इन द गव्हर्नमेंट स्कीम्स. त्यानंतर नॅचरल रिसोर्सेस मोबिलायझेशन, वॉटर शेड, कम्युनिटी ऑर्गनायझेशन करण्याचं काम या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था करत आहेत. ठीक आहे. थँक्यू स्टुडंट्स फॉर द वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्ही हा पूर्णपणे व्हिडिओ आमचा पाहिलेला आहे. तर आमचं चॅनल आहे एनलायटनमेंट ॲग्री अकॅडमी, यूट्यूबला आहे. त्यासाठी तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यावरती तुम्हाला जॉईन होऊ असेल तर 97 64 39 36 21 या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा. तसंच आमच्यावाली जी इंस्टाग्राम, ठीक आहे, इंस्टाग्राम आणि टेलिग्रामची लिंक आमच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही तिथे जाऊन ते त्या इन्स्टाला फॉलो करा आणि हा चॅनल जॉईन करा, जिथं तुम्हाला ही PDF भेटेल आणि अशा वेगवेगळ्या PDF तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं, जे आमचं चॅनल आहे तुम्ही त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ते सांगणं खूप महत्त्वाचं असते. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट या ठिकाणी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून की आम्ही पुढच्या वेळेस तुमचे जे कमेंट डाऊट्स आहेत ते येणाऱ्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. तर आपण या ठिकाणी थांबूया. भेटूया आपला 3रा पार्ट आणि आणखीन एक 4था पार्ट. अशा 4 पार्टमध्ये आपण हे टोटल एमसीक्यू नाही, हे जे डिस्क्रिप्टिव्हचे जे क्वेश्चन्स आहेत ते वेगवेगळ्या टॉपिक्सवरती घेण्याचा ठरवलं होतं आणि त्या दृष्टिकोनातून आपण आता 2 पार्ट कंप्लीट केले. येणारे 2 पार्ट हे आपण येणाऱ्या 2 दिवसामध्ये घेऊन टाकूया. धन्यवाद.